नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या ह्याच्यामध्ये आपला जो राहिलेला पार्ट आहे सबस्टन्स इन कॉमन यूजच्या ह्याच्यातला तो आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचा आहे. ऍक्च्युली आपण बऱ्यापैकी पार्ट हा जो आहे त्या ह्याच्यातला जो इम्पॉर्टंट होता तो आपण कव्हर केलेलाच आहे. पण याच्यामध्ये सुद्धा काही पॉईंट जे आहेत त्या ह्याच्यातले ते खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आता याच्यातले काही फॉर्म्युले वगैरे आहेत, ते फॉर्म्युले त्या ठिकाणी तुम्हाला मॅच द पेअरमध्ये मॅच द कॉलम वगैरे त्या ह्याच्यातला तर त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यासाठी आजच्या ह्याच्यामध्ये जे लेक्चर आहे त्या ह्याच्यातला ते खूप इम्पॉर्टंट त्या दृष्टिकोनातून असणार आहे. त्याचबरोबर आजच्या ह्याच्यामध्ये अजून एक जास्तीत जास्त थेरॉटिकल पार्ट असेल त्या ह्याच्यातला. तो थेरॉटिकल पार्ट जो असेल त्या ह्याच्यातला तुम्ही नोटबुक आणि पेन त्या ठिकाणी सोबत घेऊन बसा त्या ह्याच्यातला. नुसतंच झोपून बघू नका व्हिडिओ त्या ह्याच्यातला. उठा आणि जागे व्हा, उठून बघा त्या ह्याच्यातले. नोटबुक पेन आणि सोबत ठेवा त्या ह्याच्यातला आणि मग व्हिडिओ बघा. ठीक आहे. हा तर याच्यामधला जो काही पॉईंट थेरॉटिकल सांगणार आहे तर ते थेरॉटिकल पॉईंट ॲज इट इज तुम्ही नोटबुकमध्ये त्या ठिकाणी हे करून घेऊ शकता. आता ऑनलाईन क्लास आहे त्या ह्याच्यातला, त्यामुळे तुम्ही बॅक वगैरे त्या ह्याच्यातला घेऊन पुन्हा एकदा ही सांगू शकता. मी तरी 2 वेळेस त्या ठिकाणी तो जो पॉईंट आहे तो सांगेनच त्या ह्याच्यातला. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा डिओड्रंट सुरुवात करण्यापूर्वीचा एक पॉईंट याच्यामध्ये आपल्या सिलेबस मधला एक आहे, तो म्हणजे फूड कलरच्या ह्याच्यातला. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये फूड कलर मध्ये तुम्हाला इथं म्हणजे सिलेबस मध्ये पण दिलेला आहे फूड कलर अँड द इसेन्स. त्या फूड कलर आणि इसेन्स मध्ये फक्त एक तेवढा डिसिजेस आहे त्या ह्याच्यातला, ADHD. 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 हा आता हे ADHD म्हणजे काय? अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या डिसीजला म्हटलं जातं. आता हा डिसीज कशामुळे होतो त्या ह्याच्यातला बघा. आता हा डिसीज होण्याचं कारण त्या ह्याच्यातला अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हायपर डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या डिसीजला असं म्हटलं जातं. आता या डिसीजला कशामुळे होतो त्या ह्याच्यातला, हे ड्यू टू द फूड कलर जास्तीत जास्त आपण जर इनटेक केले तर त्या ह्याच्यामधून आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. या डिसीजमध्ये जास्त बायोलॉजीमध्ये पण पार्ट त्या ठिकाणी असेल त्याच्यातलं थोडं मेंटल कन्फ्युजन वगैरे होणं हे याचे सिम्टम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर या डिसीजच्या ह्याच्यातलं जर आपण बघितलं जे फूड कलर असतात म्हणजे आता दिवाळीमध्ये वगैरे त्या ह्याच्यातलं ते जे स्वीट वगैरे असतात त्या ह्याच्यातले बघा ते सिल्वरची असते ना मिठाई त्या ह्याच्यातला, तर ते जे कलर आहेत किंवा मग अदर आता जिलेबीमध्ये वगैरे त्या ह्याच्यातला जो कलर टाकला जातो बघा त्या ह्याच्यातला म्हणजे केशरी कलरचा वगैरे असलेला, तर तो त्याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा काय त्या ह्याच्यातले फूड कलर आहेत त्या ह्याच्यातले. तर ह्या कलरमुळं किंवा रंगपंचमी तुम्ही त्यावेळेस आपण रंगपंचमीला सुद्धा जे कलर वापरतो त्या ह्याच्यातले, तर त्याच्यामधून सुद्धा हे जे कलर स्किनला वगैरे लावल्यामुळं हा डिसीज आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणता डिसीज त्याच्यातला ADHD. तर हा एक त्या ह्याच्यातला एक पॉईंट म्हणजे फूड कलर मध्ये ते एक लक्षात ठेवा. बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. त्याच्यानंतर दुसरं एक आहे तो म्हणजे डाय नावाचा. ठीक आहे. दुसरा पॉईंट कोणता आहे त्या ह्याच्यातला आपल्याला शिकायचा आहे तो आहे डाय. आता डाय जर आपण बघितलं त्या ह्याच्यातलं तर डायचा आपण तुम्ही वापरत असाल, आता लहान मुलं पण वापरत आहेत जास्तीत जास्त, तुमच्या घरामध्ये पण कोण वापरत असतील त्या ह्याच्यातले. डाय कशासाठी वापरले जातात? हा येस करेक्ट आहे. तर केस जे व्हाईट आहेत त्या ह्याच्यातले तर त्याला व्हाईट असलेले केस ब्लॅक करण्यासाठी त्या ठिकाणी डाय हा वापरला जातो. मग डाय हा काही नॅचरल आहे का त्या ह्याच्यातला? तर बघा नॅचरल डाय पण असतात आणि आर्टिफिशियल डाय पण असतात. पण नॅचरल डाय आपण त्या ह्याच्यातलं ते मेहंदीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे आर्टिफिशियल डाय असतात तर ॲडव्हर्टाईज असते बघा कोणत्याही ते गार्नियर हेअर वगैरे त्या ह्याच्यातलं, त्याच्यामध्ये म्हणतात बघा नो अमोनिया, इसमें अमोनिया नाही आहे. ठीक आहे ना. मग आता अमोनिया नाहीये म्हणजे काय? जर अमोनिया असला असतं तर ते हार्मफुल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे ना. मग आता जे आर्टिफिशियल डाय जर आपण बघितले त्या ह्याच्यातलं तर ते आर्टिफिशियल डायज मध्ये केमिकल्स त्या ठिकाणी केमिकल्सचं प्रमाण हे जास्त असतं. मग या डायज मध्ये त्या ह्याच्यातलं हे जर आपण वापरले तर मग बाकीचे सिम्टम्स हेडॅक असेल किंवा ब्लाइंडनेस असेल तर हे त्या ठिकाणी डिसीज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून एक याच्यातला डायचा आता दुसरा एक यूज एक आहे त्या ह्याच्यातला. आता डाय लिहिलं काय नाही लिहिलं तरी काही गरज नाही कारण माहीतच असेल तुम्हाला. पहिला यूज जर आपण त्या ठिकाणी आपण बघितला यूज फॉर द क्लोथ अँड द हेअर. मी आता सांगितलेलं त्याच्यातला हेअर वगैरे त्या ठिकाणी ते ब्लॅक करण्यासाठी तो एक त्याचा डायचा यूज आहे. त्याच्यानंतर दुसरा एक आपण याचा यूज जर आपण बघितला तर पॉलिश लेदर करण्यासाठी म्हणजे बुटं वगैरे जे असतात ना त्या ह्याच्यातले ऑफिसच्या ह्याच्यामध्ये, तर ते पॉलिश करण्यासाठी त्या डायचा वगैरे त्या ह्याच्यातला किंवा पर्स वगैरे त्याला किंवा चप्पल्स वगैरे याच्यासाठी सुद्धा या डायचा त्या ठिकाणी यूज आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर हा एक म्हणजे डायज मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बाकी याच्यामध्ये नॅचरल आणि बाकी दुसरं काही गरज नाही. फक्त डिस्कवरी वगैरे कोणी केलेली ते तुम्हाला सायंटिफिक वगैरे नेम त्या ठिकाणी विचारले जात नाहीत. ते तुम्हाला विचारलं जातं बायोलॉजीमध्ये त्या ह्याच्यातला. इकडल्या केमिस्ट्रीमध्ये म्हणजे कोण डिस्कवर केलं वगैरे तसं काही विचारत नाहीत.
ठीक आहे. तर हा एक त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो सुरुवात होतो तो म्हणजे आपला डिओड्रंट नावाचा. तर डिओड्रंटमध्ये जर आपण बघितलं तर डिओड्रंट्स याच्यामध्ये पॅराबिन्स नावाचे त्या ठिकाणी घटक असतात. आता हे पॅराबिन्स म्हणजे काय त्या ह्याच्यातले तर ऍक्च्युअली मेजर या पॅराबिन्समध्ये त्या ठिकाणी मिथाईल असेल, इथाईल असेल, प्रोपाईल असेल, बेन्झाईल असेल आणि ब्युटाईल आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोलचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. कशामध्ये? आणि या सगळ्या कॉम्बिनेशनला म्हणून काय म्हटलं जातं? पॅराबिन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पॅराबिन्स नावाचं. हे इन्ग्रेडियंट म्हणजे काय? तर तुमचे मिथाईल असेल, इथाईल असेल, प्रोपाईल असेल, बेन्झाईल असेल, ब्युटाईल असेल. आता मिथाईल, इथाईल, प्रोपाईल हे आपल्याला माहिती आहे त्या ह्याच्यातलं. CH3 असेल, मिथाईल C2H5, इथाईल, ब्युटाईल बोला काय असेल त्या ह्याच्यातला C4H9 त्या ह्याच्यातला. तर हे जे इन्ग्रेडियंट्स प्लस याच्यासोबत आपल्याला काय पाहायला मिळतो? अल्कोहोलचं प्रमाण त्या ठिकाणी पाहायला मिळतं अँड दॅट कलेक्टिव्ह सबस्टन्सेस कलेक्टिव्ह मिक्सचर इज कॉल्ड ॲज द पॅराबिन्स त्या ह्याच्यातला. आता या डिओड्रंट्स आता डिओड्रंट्स तुम्ही सुद्धा वापरत असाल त्या ह्याच्यातला डिओड्रंट्स कशासाठी वापरतात माहिती आपल्याला त्या ह्याच्यातला स्मेल वगैरे म्हणजे स्वेट जर जास्त येत असेल एखाद्या पर्सनला तर ते म्हणजे त्याचा स्मेल येऊ नये याच्यासाठी डिओड्रंट त्या ठिकाणी आपण त्या यूज केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा एखाद्याला कुठलं तरी इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणजे ते ॲडव्हर्टाईज असते ना ते क्या चल रहा है तर फॉक असं ठीक आहे आता तुम्हाला कळालं असेल तर आता हे जे डिओड्रंट जर आपण बघितले त्या ह्याच्यातलं तर 3 टाईपचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यातला पहिला जर आपण बघितला तर तो ऑर्डरनरी डिओ आपल्याला पाहायला मिळतो. कोणता आपल्याला पाहायला मिळतो डिओ? ऑर्डरनरी डिओ. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट तो एक म्हणजे त्या ह्याच्यातला याच्यासोबतच म्हणजे या डिओड्रंटमध्ये हे जे घटक तर आहेतच मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, बेन्झाईल आणि ब्युटाईल प्लस अल्कोहोल याच्या व्यतिरिक्त अजून 2 इन्ग्रेडियंट असतात आणि तो म्हणजे एक असतो स्मॉल प्रपोर्शन ऑफ द ऑर द लार्ज प्रपोर्शन ऑफ द ॲल्युमिनियम आणि सिलिका नावाचा त्या ह्याच्यातला काय असतो त्याच्यातला सिलिका प्लस ॲल्युमिनियम त्या ह्याच्यातला. आता ते डिपेंड करतं की जास्त कुणामध्ये आहे ॲल्युमिनियम वगैरे त्या ह्याच्यातला म्हणजे ॲल्युमिनियमचे कंपाऊंड्स वगैरे किंवा सिलिकॉनचे त्या ह्याच्यातले आणि बाकीचे कंपाऊंड्स आणि त्याच्यानुसार हे जे डिओड्रंट आहेत त्या ह्याच्यातले तर त्याचे मेजर आपल्याला त्या ठिकाणी 3 टाईप आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातला पहिला जर आपण बघितला तर तो आहे ऑर्डरनरी डिओ. पहिला कोणता आहे त्याच्यातला ऑर्डरनरी डिओ. या ऑर्डरनरी डिओमध्ये ॲल्युमिनियमचं प्रपोर्शन कसं आहे त्या ह्याच्यातला स्मॉलर मी तर शॉर्टमध्ये लिहिले बघा त्या ह्याच्यातला ऑर्डरनरी डिओ पहिला पॉईंट कोणता आहे त्या ह्याच्यातला ऑर्डरनरी डिओ. त्याच्यामध्ये किती प्रपोर्शन आहे सर? सगळ्यात स्मॉल प्रपोर्शन कुणाचं आहे त्या ह्याच्यातलं ॲल्युमिनियमचं याच्यातलं पाहायला मिळतं. मग आता जर आपण म्हणजे स्मॉल आहे याचं जर हे जर आपण स्प्रे केलं तर ते ओडर वगैरे त्या ह्याच्यातलं ते थोडंसं जाऊ शकते आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे स्वेट वगैरे त्या ह्याच्यातला. दुसरा जर डिओ आपण बघितला तर तो आहे अँटी परस्पिरंट डिओ. अँटी परस्पिरंट डिओ याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियमचा कोणता घटक तर ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट नावाचा ठीक आहे. तर याचा प्रपोर्शन किती आपल्याला पाहायला मिळतं 15% आपल्याला त्या ठिकाणी अँटी परस्पिरंट डिओचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. किती पर्सेंटेजमध्ये आहे रे बाळांनो? 15%. 15% कोणता कंपाऊंड? ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट नावाचा. ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट कोणता बोला? ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट नावाचा. किती पर्सेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं? 15%. कोणता डिओ रे त्या ह्याच्यातला? अँटी परस्पिरंट डिओ. याच्यामध्ये आता ॲल्युमिनियमचं प्रपोर्शन पहिल्या ह्याच्यामध्ये कमी होतं आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये जास्त झालं म्हणजे तो स्ट्रॉंग झाला त्या ह्याच्यातला. तो कसा झाला त्या ह्याच्यातला? स्ट्रॉंग डिओ झाला. म्हणजे ते जर तुम्ही म्हणजे तसे डिओ जर तुम्ही वापरले त्या ह्याच्यातला तर स्वेट वगैरे त्या ह्याच्यातला याच्यापेक्षा हा भारी म्हणजे आपण म्हणतो ना त्या ह्याच्यातला की कोणता डिओ भारी त्या ह्याच्यातला फॉग भारी का त्याच्यानंतर अजून तुमचे आता बरेच तुम्हाला माहित असतील त्या ह्याच्यातला माझ्यापेक्षा तर कोणता भारी त्या ह्याच्यातला तर याच्यावरून त्या ठिकाणी हे ठरवलं जातं म्हणजे जर एखादा स्मेल मारला तर स्वेट वगैरे ते त्याचा स्मेल येणार नाही त्या ह्याच्यातला जनरली याच्यावरून हे टाईप आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तिसरा जर आपण बघितला सॉरी तर तो आहे क्लिनिकल डिओ नावाचा. आता हे क्लिनिकल डिओमध्ये अजून प्रपोर्शन वाढलं ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेटचं किती वाढलं रे त्याच्यातला 20 to 25%. किती वाढलं त्याच्यातला 20 to 25%. कोणतं सर त्या ह्याच्यातला ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट नावाचं प्रपोर्शनचं वाढलं. मग आता हे भारी म्हणलं होती याच्यातला डिओड्रंट एकदम कसं असेल त्या ह्याच्यातला स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि मुलांनो याच्यामधला जर आपण बघितला जेवढा तुम्ही स्ट्रॉंग डिओ वापराल त्या ह्याच्यातला तेवढेच त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला याच्यात ते पाहायला मिळतात. कारण हे जर जास्त स्किनवरती वगैरे जर जास्त प्रमाणामध्ये जर ही झाले त्या ह्याच्यातले तर याच्यामुळं याचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला स्किन कॅन्सरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बघा तुम्ही जर जास्तीत जास्त जे कॉस्मॅटिक रिलेटेड जे असतात त्या ह्याच्यातले म्हणजे बॉलिवूड वगैरे जे आपण बघतो ना त्या ह्याच्यातलं तर जास्तीत जास्त त्यांना कॅन्सर वगैरे कोणते प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात तर स्किन कॅन्सरचे आपल्याला पाहायला मिळतात का कारण जास्तीत जास्त त्याचा यूज कशामध्ये असतो त्याच्यातला कॉस्मॅटिकमध्ये.
म्हणजे मेकअप वगैरे त्याच्यातलं मग त्याच्यामुळं म्हणजे हे आता हे कॉस्मेटिक वगैरे जास्तीत जास्त स्किन म्हणजे कॉन्टॅक्ट कुणाला आपल्याला पाहायला मिळतो स्किनला आपल्याला कारण कॉस्मेटिक कुठं करतो त्याच्यातलं स्किनला त्यामुळं हे जेवढे म्हणजे आपल्याला यूज तर आहेतच त्याच्यातले पण त्याचा लिमिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि जेवढं तुम्ही स्ट्रॉंग वापराल तेवढं त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तो आपला पॉईंट नाही तर डिओड्रंट हे एक आपल्याला याच्यातले आय होप तुम्हाला कळाले असतील याच्यानंतर या डिओड्रंटमध्ये अजून एक दोन एक पॉईंट आहेत त्याच्यातले म्हणजे थिओरॉटिकलच आहेत त्याच्यातले तो म्हणजे हा ठीक आहे हे एक आहे हा याचे हार्मफुल इफेक्ट्स एक बघा त्या ह्याच्यातला हार्मफुल इफेक्ट्स मध्ये इथं त्यांनी म्हणजे दोन तीन एक दिलेले त्या ह्याच्यातले कॉमन आहे त्याच्यातलं एक हेडॅक एक आहे त्याच्यातला बघा तुम्ही काही जणांना ॲलर्जी असते बघा डिओड्रंट वगैरे म्हणजे कोण जर स्प्रे केलं तर ते बाजूच्याला लगेच डोकं वगैरे त्या ठिकाणी दुखायला लागतं म्हणजे हेडॅक वगैरे त्याच्यातला हा एक आहे त्याच्यानंतर दुसरा एक आहे डिसीज तो म्हणजे साईड इफेक्ट याचा अस्थमा हा एक आहे म्हणजे ते असतात ना ते असं ते श्वास घ्यायला तर असं ते पंप बघा त्या ह्याच्यातला तर तो एक म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये एक पाहायला मिळतो ॲडव्हर्स इफेक्ट त्याच्यानंतर अस्थमा रेस्पायरेटरी डिसऑर्डर लंग्स वगैरे त्या ह्याच्यातलं म्हणजे तिथे एक त्याच्याशी रिलेटेड आणि नेक्स्ट एक आहे हर्ट डिसीजेस तर हे एक दोन चार त्या ठिकाणी साईड इफेक्ट आपल्याला कशाचे पाहायला मिळतात तरी आपल्याला तर या डिओड्रंटच्या त्या ठिकाणी आपल्याला साईड इफेक्ट पाहायला मिळतात आय होप तुम्हाला कळालं असेल बाकी याच्यामध्ये डिओड्रंटमध्ये त्या ठिकाणी काही अदर पॉईंट्स त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे नाही आहेत म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून म्हणतो मी त्यानंतर पुढला एक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे टेफ्लॉन कोणता बघायचा त्या ह्याच्यातला टेफ्लॉन ते टेफ्लॉनचे तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला सबस्टन्स सबस्टन्स म्हणण्यापेक्षा घरामधले वगैरे जे इन्स्ट्रुमेंट वगैरे जे असतात त्या ह्याच्यातले कुकर वगैरे त्या ह्याच्यातला त्याच्यानंतर अजून दुसरे जर आपण ते तवे वगैरे जर आपण बघितलं ना तवा त्या ह्याच्यातलं ते हां जे सकाळी भाकरी वगैरे त्या ह्याच्यात त्याच्यावर ते करतात ना हां तर ते जे आहेत तर ते टेफ्लॉन वगैरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते आता या टेफ्लॉनचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा पडतो सॉरी इथं C2H4 नाही आहे बाळांनो हे चुकून झालेलं आहे C2H4 नाही आहे तिथं C2H4 आहे तिथं C2H4 झालेलं आहे C2H4 टेकन हे यन हे यन काय भानगड आहे सर त्या ह्याच्यातलं बघा हे जे आहे त्या ह्याच्यातला हे एक पॉलिमर आहे आणि याचं नाव काय आहे त्या ह्याच्यातला टेट्राफ्लोरो इथायलीन काय आहे त्या ह्याच्यातला इथायलीन आता पॉलिमर म्हणजे तुम्हाला माहित असेल त्या ह्याच्यातला तुम्ही कार्बन कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं असेलच त्या ह्याच्यातला किंवा तुम्ही जिथे एखाद्या अदर क्लासेसमध्ये जरी असाल तर तुम्ही पॉलिमर वगैरे त्या ठिकाणी बघितलेलं असेल शेवट त्याच्यातला बॅकेलाईट आहे त्याच्यानंतर म्हणजे बरेच पीव्हीसी एक असेल त्या ह्याच्यातला त्याच्यानंतर पॉलिथिलीन एक असेल त्या ह्याच्यातला पीव्हीसी हा सुद्धा म्हणजे ते सलमान खानचे एक ॲडव्हर्टाईज आहे बघा त्या ह्याच्यातला पीव्हीसी पाईप सबसे अच्छा सबसे मजबूत ठीक आहे किंवा ते आपल्या घरामध्ये जे ड्रम वगैरे असतात बघा त्या ह्याच्यातले पाणी भरण्यासाठी वगैरे ते सुद्धा कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या पॉलिमरमध्ये त्या ठिकाणी किंवा जे पाईप असतात म्हणजे नळाला पाणी वगैरे जे येतं त्या ह्याच्यातला तर त्याच्या ते जे सॉफ्ट जे असतात त्या ह्याच्यातले ते सुद्धा कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर या पॉलिमरमध्येच त्या ठिकाणी पाहायला मिळतात पॉलिमर म्हणजे काय त्या ह्याच्यातला तर हे जे कार्बनचे जे कंपाऊंड आहे म्हणजे ते एका त्या पॉलिमरच्या एका युनिटला काय म्हटलं जातं मोनोमर म्हटलं जातं मोनोमर म्हटलं जातं तुम्ही कार्बन कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं असेलच त्याच्यातला रेग्युलरमध्ये तुम्हाला माहिती असेल म्हणून मी या दृष्टिकोनातून सांगायलो त्याच्यातला तर ह्या मोनोमरचे असंख्य युनिट आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आता हे C2H4 जे आहे ना हे एक नाहीये परंतु हे असे इकडे आपल्याला इकडे किती जोडता येतात आणि इकडे किती पण जोडता येतात म्हणजे जसं बघा कार्बनची एक प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते कोणती प्रॉपर्टी सर कार्बनची कॅटनेशन प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी त्या ह्याच्यातली कॅटनेशन प्रॉपर्टी काय ही कॅटनेशन प्रॉपर्टी तर कार्बन जो आहे त्याच्यातला तो लॉंग चेन त्या ठिकाणी कंटिन्युअस मध्ये करू शकतो म्हणजे समजा मिडलला मी इथं कार्बन घेतला कार्बनची व्हॅलन्सी किती आहे त्या ह्याच्यातला कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे त्या ह्याच्यातला मग इकडे एक वर एक खाली असे कितीही कार्बन जरी जोडले मी त्या ह्याच्यातले तर तो लॉंग चेन मध्ये त्या ठिकाणी कंपाऊंड हा फॉर्म करू शकतो अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द कॅटनेशन काय म्हटलं जातं त्याला कॅटनेशन ही प्रॉपर्टी म्हटलं जातं मग ही जी कॅटनेशन जी प्रॉपर्टी आहे ही कॅटनेशन प्रॉपर्टीज म्हणजे थोडक्यामध्ये या पॉलिमरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे ते काही म्हणजे हे वेगळं आणि ते वेगळे बरं म्हणजे पॉलिमर म्हणजे काय कॅटनेशन नाही आहे त्या ह्याच्यातलं हां माहीत असावं मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेलं तर हे एक पॉलिमर आहे आणि त्याचं नाव काय त्याच्यातलं टेट्राफ्लोरो इथायलिन काय नाव आहे याचं टेट्राफ्लोरो इथायलिन फॉर्म्युला काय C2H4 टेकन यन टाइम्स यन म्हणजे काय मोनोमर त्या ह्याच्यातले ठीक आहे म्हणजे असंख्य युनिट आपल्याला पाहायला मिळतात तर हे एक टेफ्लॉनचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता या टेफ्लॉनचे मला युजेस आणि प्रॉपर्टीज हे एक दोन तीन एक आहेत थेरॉटिकल ते एक मी सांगतो तुम्ही ते फटाफट लिहून घेऊ शकता त्या ह्याच्यातला तर बघा पहिला जर आपण याचा युजेस जर बघितला त्या ह्याच्यातला तर नो इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड केमिकल सबस्टन्सेस म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा किंवा एअरचा वगैरे कसलाही इफेक्ट या टेफ्लॉनवरती होत नाही
म्हणजे बघा ना तुम्ही हे टेफ्लॉनचे जर आपण बघितलं कुकर वगैरे असतात ते एक ॲडव्हर्टाईज आहे बघा अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रायची जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इनकार आहे ना तुम्ही बघितलं असेल त्याच्यातला मग हे सुद्धा काय तर हे टेफ्लॉनचे आहेत कसले त्या ह्याच्यातला हे टेफ्लॉनचे आहेत त्या ह्याच्यातला मग आता हे जे टेफ्लॉन आहेत म्हणजे हे जे कुकर आहे ह्याला जर आपण केमिकल सबस्टन्समध्ये ॲटमॉस्फेरिक मध्ये काही सुद्धा याचा इफेक्ट हा होत नाही तर हे पहिली प्रॉपर्टी आपल्याला आहे म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये किंवा ॲटमॉस्फेरिक चा किंवा केमिकल कोणत्याही सबस्टन्सचा टेफ्लॉनवरती इफेक्ट होत नाही पहिला यूज झाला पहिली प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी जर आपण बघितली त्याच्यानंतर वॉटरचा प्लस ऑइलचा या दोघांचा पण होत नाही म्हणजे वॉटरमध्ये जरी आपण ही केलं रिॲक्शन किंवा ऑइलवरती जरी ही केली तर याच्यावरती सुद्धा ही होत नाही बघा तुम्ही ते टेफ्लॉनवरती याच ॲडव्हर्टाईजवरती तुम्ही बघितलं असेल त्याच्यातलं किंवा तुमच्या घरामध्ये जर टेफ्लॉनचे वगैरे जर भांडी असतील तर ते तवे जे असतात ना इडली डोसा इडली नसते फक्त डोसा करण्यासाठी डोसा आणि उत्तापा करण्यासाठी जे तवे असतात बघा ते तर ते काही तवे जे असतात त्या ह्याच्यातले ते एकदम सॉफ्ट असतात म्हणजे एकदम हलके असतात त्या ह्याच्यातले आणि त्याच्यावरती पाणी वगैरे किंवा ऑइल जास्त टिकत नाही म्हणजे लगेच ते उडून जातं त्या ह्याच्यातलं किंवा कढई कढई म्हणजे तुम्ही बघितलं असाल त्या ह्याच्यातलं तर ते सुद्धा म्हणजे स्पेशल टाईपच्या रेग्युलरचे नाहीत म्हणतो मी म्हणजे विशिष्ट टेफ्लॉनचे वगैरे त्या ह्याच्यातलं तर ते सुद्धा जर आपण बघितलं त्याच्यावरती पाणी वगैरे काहीच म्हणजे थांबत सुद्धा नाही त्या ह्याच्यातलं मग हे सगळे कशापासून बनलेले ते त्या ह्याच्यातले तर टेफ्लॉन पासून बनलेले कशापासून बनलेले ते त्या ह्याच्यातले टेफ्लॉन या सबस्टन्स मग त्यांनी टेफ्लॉनचं अजून दुसरी प्रॉपर्टी काय म्हणते वॉटर आणि ऑइलचा कसलाही इफेक्ट कशावरती होत नाही रे टेफ्लॉनवरती होत नाही पहिला ॲटमॉस्फेरिक प्रेशर केमिकल सबस्टन्सवरती होत नाही दुसरा कोणता यूज आपण बघितला त्या ह्याच्यातला दुसरा यूज आपल्याला वॉटर आणि ऑइल तो याच्यासोबत काहीच इफेक्ट नाही त्याच्यानंतर तिसरा एक यूज आहे त्या ह्याच्यातला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट हा एक लक्षात ठेवा मुलांनो मेल्टिंग पॉईंट हे गरजेचं आहे 327 डिग्री सेल्सिअस 327 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट ऑफ टेफ्लॉन किती आहे त्या ह्याच्यातला 327 आता मेल्टिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन ठीक आहे तर याचा मेल्टिंग पॉईंट किती आपल्याला पाहायला मिळतो 327 डिग्री सेल्सिअस कुणाचा टेफ्लॉनचा तर हे एक एवढे त्या ह्याच्यातले म्हणजे प्रॉपर्टीज लक्षात ठेवा त्याच्यानंतर याचे युजेस जर आपण बघितले युजेस पहिला हा अजून एक प्रॉपर्टीज किंवा युजेस आपण याच्यामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आता हे पॉईंट का लक्षात ठेवायचे कारण तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट अबाउट द टेफ्लॉन और विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट किंवा रॉंग स्टेटमेंट म्हणजे 4-5 स्टेटमेंट देतील तुम्हाला आणि त्याच्यातलं तुम्हाला करेक्ट किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं तर असे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी हे विचारले जाऊ शकतात कारण ते विचारलेले पण आहेत त्यामुळे याच्यासाठी मी हे तुम्हाला प्रॉपर्टीज सांगत आहे ते तुम्ही लिहून घ्या त्या ह्याच्यातल्या कारण हे काही लिहून म्हणजे इकडे मुद्दाम हे लिहिलेलं नाही हे सांगताना मुद्दाम सांगत आहे तुम्ही नोटबुक वगैरे त्याच्यातले लिहून हे पॉईंट नोट डाऊन करू शकता टेफ्लॉन इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हा एक पॉईंट लक्षात ठेवा त्या ह्याच्यातला आता पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी का कारण फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत म्हणजे पुअर कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी हा एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर याचा युजेस जर आपण बघितला त्या ह्याच्यातला तर किचन वेअरमध्ये वगैरे म्हणजे आता प्रेशर कुकर वगैरे त्या ह्याच्यातलं कुठं वापरला जातो कुकर वगैरे त्या ह्याच्यातलं तर किचनमध्येच वापरतो त्या ह्याच्यातलं ते एक आपल्याला त्या ठिकाणी याच्यातला युजेस वगैरे त्या ह्याच्यातले आपल्याला पाहायला मिळतात तर असा कोणता आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे टेफ्लॉन नावाचा कोणता रे त्या ह्याच्यातला टेफ्लॉन फॉर्म्युला त्याचं नाव त्या ह्याच्यातलं आणि त्याचे युजेस ठीक आहे हे 2 ला 3 युजेस त्या ह्याच्यातले लक्षात ठेवा त्यानंतर पुढला एक जर आपण बघितला तर तो म्हणजे आपल्याला शेवटचा एक पार्ट पाहायला मिळतो तो म्हणजे सिरॅमिक नावाचा कोणता आहे त्या ह्याच्यातला सिरॅमिक नावाचा तुम्ही भांडी वगैरे किंवा घरामध्ये सुद्धा ते फुलं वगैरे जे असतात त्याच्यातले म्हणजे नकली फुलं किंवा जे गुलाबाचे फुलं वगैरे त्या ह्याच्यातले तर ते ह्याच्यामध्ये आपण ठेवतो बघा म्हणजे फुलदानीमध्ये वगैरे त्या ह्याच्यातले किंवा ते सिरॅमिकचे असतात ना कोटिंग वगैरे त्या ह्याच्यातले शोकेसचे पॉट वगैरे त्या ह्याच्यातले तर ते म्हणजे काय तुमचे असतील त्या ह्याच्यातले सिरॅमिक त्याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं तुमचे सिरॅमिक आता या सिरॅमिक मधले काय कोणते कोणते पॉईंट महत्वाचे आहेत तर बघा आता हे सिरॅमिक मधले ह्याच्यातले फॉर्म्युले जे आहेत ना तुम्हाला त्या ह्याच्यातले तर हे फॉर्म्युले मात्र त्याच्यातले एक थोडेफार महत्वाचे आहेत कारण या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला अगेन मॅच द कॉलम वरती त्या ठिकाणचा किंवा डायरेक्ट एखादा क्वेश्चन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द झिरकोनिया हा एक त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो किंवा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बोरॉन कार्बाईड आता बघा अल्युमिना विचारतील का नाही विचारणार कारण ते तुम्हाला माहिती नाही त्याच्यातला 10th ला झालेला आहे त्याच्यातला पण 10th ला तुम्हाला झिरकोनिया हा नाहीये हा 9th ला आहे त्याच्यातला त्यामुळे हे तुमचं बेसिक नॉलेज चेक करण्यासाठी त्याच्यानंतर बोरॉन कार्बाईड आता ऍक्च्युली हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी इझी आहेत बघा का कारण आता बोरॉन कार्बाईड बोरॉनचं जर आपण बघितलं त्याच्यातला कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 हे का हे 4 कार्बनची व्हॅलेन्सी 4 बोरॉन इकडला 1 ला 1 त्याच्यातला D4C त्याच्यातलं त्याच्यानंतर सिलिकॉन कार्बाईड आता सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती 4 कार्बनची व्हॅलेन्सी किती 4 म्हणजे SiC संपला खतम SiC सिलिकॉन कार्बाईड बोरॉन कार्बाईड D4C अल्युमिना तर माहिती आहे तुम्हाला काय त्याच्यातला Al2O3 हे काय सर त्याच्यातले तर सिरॅमिक मधले
ऍडव्हान्स्ड सिरॅमिक करण्यासाठी त्याच्यामध्ये जे कंपाऊंड आपण यूज करतो ऍडव्हान्स्ड सिरॅमिक, ऍडव्हान्स्ड म्हणजे थोडे चांगल्या क्वालिटीचे सिरॅमिक्सचे पॉट्स वगैरे त्या ह्याच्यात ते तयार करण्यासाठी या कंपाऊंडचा त्या ठिकाणी यूज आपल्याला पाहायला मिळतो. कोणते कोणते मग? अल्युमिना माहितीये, Al2O3. दुसरा कोणता? झिरकोनिया, ZrO2. कोणता आहे त्याच्यातला? ZrO2, झिरकोनिया. सिलिकॉन कार्बाइड, सिलिकॉनची व्हॅलन्सी 4, कार्बनची पण 4, म्हणजे त्याच्यातला एक्स्ट्रा कोणता म्हणजे नंबर वगैरे नसेल, Si. बोरॉन कार्बाइड, B4C. त्याच्यानंतर तिसरा कोणता त्याच्यातला नाही? सिलिका. आता सिलिका माहिती आहे तुम्हाला, त्याच्यातला 10th ला पण आहे मेटलर्जी टॉपिक मध्ये, SiO2. ठीक आहे. अजून एक याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे फेल्डस्पार. फेल्डस्पारचा तुम्हाला फॉर्म्युला वगैरे माहिती असेल त्याच्यातला. हे जेवढे काही म्हणजे हे जे आहेत आपल्याला कशामध्ये यूज केले जातात त्या ह्याच्यातले सिरॅमिक मध्ये त्या ठिकाणी यूज केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यातले अजून 2-3 पॉईंट जर बघितले तर ते एक बघा, तो म्हणजे सिरॅमिक जो आहे त्याच्यातला तो हीट रेजिस्टंट असतो. हीट रेजिस्टंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण हीट जी आहे तर ती पास होऊ शकत नाही. कशामधून? सिरॅमिक मधून त्याच्यातलं. तर हा एक पॉईंट या सिरॅमिक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा एक आपल्याला हे जे सिरॅमिकचे सिरॅमिकला टेम्परेचर जर आपण बघितलं त्या ह्याच्यातला तर ते टेम्परेचर म्हणजे तयार करण्यासाठी वगैरे त्या ह्याच्यातला तर ते 1600 to 1800 इतकं टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. किती ते टेम्परेचर त्या ह्याच्यातला? 1600 डिग्री सेल्सिअस टू 1800 डिग्री सेल्सिअस. हे कशासाठी यूज केलं जातं रे त्या ह्याच्यातलं? तर ते या सिरॅमिक मध्ये त्या ठिकाणी यूज केलं जातं. कशासाठी? म्हणजे प्रिपेअर करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी. आणि या म्हणजे प्रिपरेशनसाठी म्हणजे या प्रिपरेशनला म्हटलं जातं सिंटेरिंग. काय म्हटलं जातं? सिंटेरिंग. SINTERING. सिंटेरिंग. SINTERING. सिंटेरिंग या प्रोसेसला कोणत्या? किती डिग्री सेल्सिअसला? म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन ही आपल्याला पाहायला मिळते 1600 to 1800 डिग्री सेल्सिअस. त्या प्रोसेसला काय? सिंटेरिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे एक त्या ठिकाणी आपल्याला याच्यामधले म्हणजे जे सबस्टन्स किंवा याच्यातले जे युजेस आहेत सिरॅमिक्स वगैरे त्या ह्याच्यातले तर ते एक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून एक सिरॅमिक्सचा यूज जर आपण बघितला त्या ह्याच्यातला तर ते हा टेम्परेचर याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जास्त असल्यामुळं ते एक आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे सिरॅमिक जे असतात तर ते ब्रिटल असतात म्हणजे ठिसूळ असतात. आपल्याला हाताला सुद्धा तोडता येतं किंवा खाली जर आपटलं तर ते सुद्धा ही होऊ शकतात. सिरॅमिकचे तुम्ही घरामध्ये सुद्धा यूज केला असताल मुलांनो त्याच्यातलं ते म्हणजे जुन्या काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा अजून एक 5-6 वर्षापूर्वी किंवा तुमच्या घरामध्ये गावाकडे वगैरे त्या ह्याच्यातलं तिथं जुने मीटर घरामध्ये असायचे बघा त्या ह्याच्यातले जुने मीटर जर तुम्ही बघितले असेल आणि त्या जुन्या मीटरमध्ये ते असायचं ना ते सॉकेट एक असायचं बघा त्या ह्याच्यातलं ते इलेक्ट्रिकलचं वायरचं त्याच्यातलं ते सॉकेट जर काढलं तर इलेक्ट्रिसिटी पूर्ण ऑफ व्हायची त्या ह्याच्यातले. काय म्हणतो आपण त्याला? माझं नाव लक्षात येत नाही त्या ह्याच्यातलं. ते सिरॅमिकचे असतात. ते कशापासून बनलेले असतात त्या ह्याच्यातले? सिरॅमिक पासून बनलेले असतात. कशापासून बनलेले असतात? सिरॅमिक पासून. त्याच्यानंतर चायना डिश तुम्ही म्हणजे शाळेमध्ये वगैरे त्या ह्याच्यातलं तुमचे प्रॅक्टिकल वगैरे जर तुम्ही कधीही केला असाल तर ते बोन चायना डिश असते ना त्याच्यात अशी एवढ्या साईजची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही चायना डिश. याच्यामध्ये जर आपल्याला हिटिंग वगैरे जर काही करायचं असेल तर ते ह्याच्यावरती आपण ते म्हणजे हिटिंगसाठी वगैरे त्या ठिकाणी ते वापरलं जातं म्हणजे काही हिटिंग ह्याच्यामध्ये ठेवून वगैरे. तर हे सगळे कशापासून बनलेले आपल्याला पाहायला मिळतात? तर सिरॅमिक्स पासून बनलेले आपल्याला याच्यातले हे पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि हा हीट रेजिस्टन्स त्या ठिकाणी आपल्याला सॉरी हीट याच्यामधून फ्लो वगैरे त्या ह्याच्यातले होऊ शकते कारण हिटिंगसाठी त्या ठिकाणी आपण हा वापरला जातो. तर असे हे त्या ठिकाणी हे 3 पॉईंट आपल्याला याच्यातले गरजेचे आहेत. तर याच्यातले तुम्ही लक्षात काय ठेवण्यासारखे ते म्हणजे ही इकडले फॉर्म्युले एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेफ्लॉनचा एक फॉर्म्युला मी प्रॉपर्टीज एक सांगितलेले आहेत तुम्हाला आत्ताच त्याच्यातलं तर त्या प्रॉपर्टीज एक लक्षात ठेवा. 3-4 प्रॉपर्टीज त्याचं नाव एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिओड्रंटमध्ये हे जे 3 आहेत ऑर्डरनरी डिओमध्ये म्हणजे काय असतात. त्याच्यानंतर तुमचा दुसरा अँटी परस्पिरंट डिओमध्ये काय असतात त्याच्यातला तर अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट हे नाव एक लक्षात ठेवा. हे नाव गरजेचं आहे त्याच्यातला. त्यानंतर क्लिनिकल डिओमध्ये अल्युमिनियम किती पर्सेंटमध्ये असतं त्याच्यातला तर ते एक लक्षात ठेवा. तर हे असा जो पॉईंट आहे त्याच्यातला तर हे सगळे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रे? डिओड्रंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून एक मी अगोदर हे ADHD हा एक लक्षात ठेवा. हे ADHD याचा फुल फॉर्म जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे त्याच्यातला. का? कारण एखाद्या वेळेस व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द ADHD म्हणून असं त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं.
पॉसिबिलिटी कमी आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला, कारण एक्झाम आपल्याला माहित नाही कोणता पॉईंट येणार आहे. परंतु हे इकडले जे मात्र फॉर्म्युले आहेत ते मात्र त्या ठिकाणी ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यातले जो अगोदरचा जो पॉईंट झालेला आहे ते आपले या ह्याच्यातले म्हणजे या टॉपिक मधले, तो म्हणजे जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत त्याच्यातले, तर त्याच्यातले एक युजेस फार महत्त्वाचे आहेत बघा. ते जसं तुम्ही त्या ठिकाणी जे मी दिलेले आहेत तेवढे तेवढे जरी पाठ केले तरी ते सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही एक चार्ट एक दिला होता अल्फा बीटा आणि गॅमा रेजचा, तो एक पॉईंट त्या ह्याच्यातला म्हणजे तिथला एक लक्षात ठेवा. त्यानंतर अजून या टॉपिक मधला तो ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर बोरॅक्स, हे एक फॉर्म्युले त्या ठिकाणी दिलेले होते, ते मस्त एक त्या ह्याच्यातले, ते तुम्ही पाठच असले पाहिजेत तुम्हाला ते त्या ह्याच्यातले, कारण ते एक पॉईंट मध्ये एक्झाम आहेत. त्याच्यानंतर वॉशिंग सोडा, त्याच्यानंतर दुसरं एक आहे त्याच्यातला बेकिंग सोडा आणि ब्लिचिंग पावडर, त्याच्यातल्या रिॲक्शन एक आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, फ्युज्ड सोडियम क्लोराईड वगैरे त्याच्यातला तो एक पॉईंट आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर ते सगळेच्या सगळे इथले पॉईंट त्या ह्याच्यातले ते एक त्या ठिकाणचे लक्षात ठेवा, कारण या ह्याच्यातला म्हणजे या टॉपिकमध्ये तेच फक्त तेवढे त्या ह्याच्यातले आपल्याला इम्पॉर्टंट आपल्याला याच्यातले पाहायला मिळतात. आय होप तुम्हाला हा टॉपिक जो आहे त्याच्यातला याच्यातलं बेसिक कॉन्सेप्ट वगैरे त्याच्यातलं जे इम्पॉर्टंट आहे ते मी घेतलेलं आहे, ते तुम्हाला समजलेलं असेल. याचे जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि याच्या पूर्ण टॉपिकच्या ह्याच्यावरती आपल्याला उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला याच्यातलं एक क्वेश्चन्स आहेत त्या ह्याच्यातले एक 10 to 15 क्वेश्चन्स त्या ह्याच्यातले आपण मोरल त्या ह्याच्यातले पूर्ण आणि पूर्ण क्वेश्चन्स त्या ह्याच्यातले आपण पाहूयात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल त्याच्यातले. थँक्यू.